नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा तोच प्रश्न घेऊन मी आजच्या भागात सुद्धा उपस्थित आहे. हसताय ना? हसलंच पाहिजे, कारण घेऊन आलोय तुमच्या हक्काचा, तुमचा आवडता कार्यक्रम, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या लेडीज जिंदाबाद. तर मंडळी, कालच्या भागामध्ये मित्रमैत्रिणींचा हा कट्टा आपल्या तुकडटवाडीमध्ये जमलेला आहे. त्यांच्या बरोबरीने आजच्याही भागात आपण गप्पा करणार आहोत. सुरुवात करूयात आजच्या भागाला. तर मंडळी, आता वेळ झाली आहे गुलकंद केबल नेटवर्कच्या आपल्या सिनेमाकडे वळण्याची, ज्याचं नाव आहे आळशी पॅटर्न. पाहुयात या सिनेमात पुढे काय घडतंय. ओ, तुम्ही असं का बोलता? ते मी आधी भांड्यांवर नाव कोरायचो. हा, तुमचं नाव काय, त्यांचं नाव काय सांगा. प्रवीण तरडे. भांड हलवू नका. हे काय काय करताय तुम्ही हे सगळं? ठीक आहे नाही करणार. हे मशीन चालूच होत. बंद करा ते पेन. बस चाल. ते तुम्ही शोधाबद्दल सांगत होतात ना? अरे मध्ये मध्ये बोलल्यावर शोध सांगायच्या कशा माणसाला? बोला बोला. पहिला शोध तर मी त्यांचा सांगितलेला आहे. अरे पुढचा शोध कसला खतरनाक लावला. आपण म्हणतो पुण्याच्या रस्त्यांवर गाड्यांना पळायला जागा नाही, तिथं माणसं पळताना दाखवली. केवढा भारी आहे. आणि त्यांनी त्याच्यातून एक मोठा शोध लावला का पुण्याच्या रस्त्यावरती पळून सुद्धा माणसं वजन कमी करू शकतात. फक्त कुणीतरी तलवार घेऊन माग लागला पाहिजे. झालं. गप्पा बसा. मला सांगा, तुम्ही त्याला कशाला धरलाय साहेब? त्याच्या पॅन्टेत माझा मोबाईल सापडलाय. अरे म्हणून काय त्याला अटक करायची का साहेब? तुम्ही इन्व्हेस्टिगेशन चुकीची करताय. कदाचित त्यांनी तुमची फक्त पॅन्टच दापली असेल, त्याच्यात तुमचा मोबाईल आला असेल. अरे हा, कालीच पॅन्ट घातली होती मी अशीच. हा साहेब, मी ऍक्च्युली तुमची पॅन्ट ढापली होती साहेब. चुकून त्याच्यासोबत मोबाईल आला साहेब. मग साहेब, असं कुठं लिहिलंय की बाबा पॅन्ट ढापली म्हणून डायरेक्ट आत टाकायचा? समज द्या सोडून. हा ठीक आहे. आज जोडतो तुला, कळलं ना? परत सापडशीलच माझ्या तावडीत, तेव्हा बघून घेतोय. चला रे. हो साहेब, थांबा. काय झालं? त्याला कुठं सोडताय? लय मोठा आत्रिक येतो. हा माहितीये, त्याला सोडलाय, पण वाघाच्या पिंजऱ्यात सोडलाय. तुमचा नक्की प्लॅन काय? 399 मध्ये 2 GB इनकमिंग फ्री. तुझा काय? फालतूपणी नका मारू ना, ते आतमध्ये टाकते ना आपल्याला. अहो ते नाही म्हणत, तो माणूस लय डेंजर आहे, त्याला सोडू नका. तरुण पोर आहे ना, त्यांच्यासाठी देव आहे तो. देव आहे काय? मग मिरवणूक काढायलाच पाहिजे. अरे लॉकडाऊन मध्ये मिरवणुका काढता? बाई, तुमच्यामुळे वाचलो. रे इतर येडे, तुझी जागा इथं. अरे जान आहे तो आपली. छन से जो टूटे कोई जग सुना गे, जग सुना जग कोई रहे ना. तू म्हणत होता की माझी सुद्धा गर्लफ्रेंड आहे, तीच का? अरे तू जान आहे आपली, जान. आम्ही येडेच आहे. अरे नाही रे यार, तू तर आत्मा आहे. दया माझा आत्मा. तू तर माझा जीव आहे, जीव. बघा, आत्मा केवढा, जीव केवढा माझा. बाई, खूप उपकार झाले. आशीर्वाद असू दे बाई. अरे तू तर जान आहे माझी, जान. येतो बाई. अरे तुम्ही जा, तुमचा आधीच पाठ नाही. या पिट्या, काही झालं तरी मला हे जनावर आपल्या गोठ्यात पाहिजे.
अतुल तोडलकर ते परवडणार आहे का आपल्याला? आपल्याला गोठा राखायचा आहे, इकायचं नाही. आता गेलेलं ते जनावर रावल्या, ते मला आपल्या गोठ्यात पाहिजे. चला. अरे मी पण येऊ का? मी पण येऊ का? बरेच वेळ झाला बसलो इथे. बसा, आज बसायचे पैसे घ्या बसून. असं असतं का आपल्याचं नशिबी? वाजवा. थांबा भाई थांबा. आता दया काही येडा आहे का तू? अरे सॅनिटायझर पाहिजे का नाही? कसं आपण स्वच्छता ठेवायची बाई. सॅनिटायझरचा पहिले तुझ्या मेंदूवर मारलं पाहिजे. मारा, कारण दिवसभर तुम्हीच खाता तो. हे जाऊन द्या. माझी जान नाही आली. रावल्या ये रे. आला आला आला. गंधारचा बाप आला. तुमच्या सगळ्यांचा बाप आला. तुमच्या सगळ्यांचा बाप आला. अरे रावल्या लय बदललास रे. हा? बदलणारच ना अरे बदलणारच भाई. अरे राहून देत. अरे 6 महिन्यात 2000 मोबाईल डापले. 400 चार्जर डापले. अरे 3500 राउटर डापले. आणि ऐकू ना तुम्ही. भाई तुमचाच आशीर्वाद भाई. किती वेळा सांगितलं रे, तुझी जागा इथं नाही, तुझी इथं आहे जागा. अरे तू जान आहे आपली. अरे इथं काय प्रॉब्लेम काय? एक्स्ट्रा पेमेंट नाहीये बाई. भाई ते तुम्ही जान नका ना म्हणू, तिथं प्रॉब्लेम होतोय. जान नका म्हणू फक्त, बाकी ठीक आहे. हो का? हा भाई. मरत जाऊन दे, पण तू जान आहे आपली. हा भाई. हे गे निघतंय का नाही? पंच निघ ना, हे तर निघल का नाही? स्मार्ट वॉच तुझ्यासाठी. भाई कशाला मला? अरे घे स्मार्ट वॉच. भाई काय उपयोग आहे याचा? याच्यात तर काटेच नाहीत. अरे काटे तर माशात असतात, वॉच मध्ये कशी असतील? असना. पण भाई मला घड्याळ कशाला दिलं? कारण तुझा टाइम आता चालू झाला. तुम्ही लक्षात ठेवा, हे पोरग माझी जागा चालवणारा पुढं. अच्छा, म्हणजे तुमच्या नंतर हा लेखक दिग्दर्शक? अरे नाही रे, तर जान आहे आपली. कशाला येते? भाई माझी जान लागणार आहे. माझी जान वाट लागणार आहे. तुम्ही ते जान तर सोडा ना, बाकी बोला ना. तू काय म्हणला रे? म्हणजे तुमच्या नंतर हा लेखक दिग्दर्शक राहणार आहे? असू शकतं कदाचित. आता जर अमित राज पण ऍक्टिंग करायला लागला तर हा लेखक दिग्दर्शक होऊच शकतो. भाई भाई मला एक विचारायचं होतं. विचार. भाई मी जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा भेटलो होतो ना भाई, तुम्ही 3 नियम सांगत होता. पहिले 2 मी ऐकले. भाई तिसरा नियम काय होता भाई? तिसरा नियम सोप्पा आहे रे. उगाच लुंग्या सुंग्याच्या नादी नाही लागायचं. डायरेक्ट मुळावरच गाव घालायचं. म्हणजे जो टॉपचा आहे का नाही, त्याच्याच वायफायचा पासवर्ड टाकायचा. त्याचा डाटा लीक करायचा. मग होणार तू सगळ्यात मोठा वायफाय किंग.
आलं का लक्षात? केक कापूया भाई. अरे वाजवा. हो भाई हे घ्या बिल. अरे कसलं बिल आणलंय? सरक बाजूला. सर वायफायचं बिल आहे वायफायचं. पाठ तरी करत जाते मी. कशाचं बिल आहे? वायफायचं बिल आहे भाई. ओहो वाय 1 करोड. अरे माझ्या वायफायचं बिल 1 करोड कसं काय आलं? त्याचा पासवर्ड तर फक्त माझ्याकडे आहे. माझा पासवर्ड कुणी हॅक केला? मी केला. भाई तुम्ही बोलला होतात ना डायरेक्ट मुळावर घाव घालायचा. मी तेच केलं भाई. एकदम टॉपच्या माणसाचा वायफाय हॅक केला आणि ती जागा आपण पटकवली भाई. अरे भाई मरू नका भाई. पहिला बिल कोण देणार आहे भाई? माझे वारस माझं बिल भरतील 1 करोडचं. अरे पण तुझा वारस कोण आहे भाई? हे दया पिट्या हे भरतील. अरे तू ऐक माझं ऐक. तू असं नाही करू शकत. ए नाही मोबाईलला काय करायचं? आपण तोडतो कळलं ते. आपला पॅटर्नच वेगळा आहे. आजपासनं चौकात आपलं राज्य, तालुक्यावर फक्त आपलं राज्य. आजपासनं हा राहुल्या वायफाय किंग आहे. हा राहुल्या आईच्या गावात. तर मंडळी, शहराला नवा वायफाय किंग मिळाला होता. भर दिवसा सगळ्यांच्या वायफायचे पासवर्ड चोरीला जायला लागले. मोबाईल दापणं, मोबाईल कव्हर चोरणं हे तर रोजचं झालं आता. सगळ्यांना दहशत बसली होती रावल्याची. साहेब रावल्याचा लय राडा चालू आहे. लय धिंगाणा करतोय रावल्या. काहीतरी केलं पाहिजे त्याचं आपण. होणार. सगळ्यांचा बंदोबस्त व्यवस्थित होणार. टेन्शन घ्यायचं नाही. आता येईलच बघतोय इथे. पकडायचं त्याला. आला 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 गंधारचा बाप आला. सगळ्यांचा बाप आला. बघितला नाम लिया और सर जमीन है हिंदुस्तान. हे काय काय माहित नाही बोलायचं काय. ऐक माझा. सोडून द्या या धंदे. उद्याचा विचार कर जरा. आपण उद्याचा विचार करत नसतो साहेब. आज आपण भाई आहे बस. आपण आज भाई आहे. उद्या कदाचित आपल्याला बाई करतील. अरे उमेश जगतापला नाही सोडला, आपल्याला काय सोडलं. आपण उद्याचा विचार करत नसतो, फक्त आज. बर मग या ज्या सवयी आहेत त्या बदला. इस्त्री मॉडेल साहेब. काय तोच बोलला ना इस्त्री मॉडेल. अरे नाही पण लिहिलं जातं का. बघ तुला शेवटचं सांगतो. तोडून दे हे धंदे. काय मिळालं तुला या आतून. काय मिळालं मला? काय मिळालं? अरे अख्ख्या तालुक्यावर राज्य करतो आपण. अख्ख्या तालुक्यावर काही KBPS साठी आमच्या जमिनी ह्यांनी बळकावल्या होत्या.
आज त्याच तालुक्यात 100 MBPS चा वायफाय आपला चालतो. किती? 100. आणि तरी पण तुझा बाप मोबाईल रिपेअरच करतोय. आलंय माझं आलंय. फादर, ही मोबाईल रिपेअरिंगच्या हमाली आसपासनं बंद झाली. त्याला तालुक्यावर राज्य करायचंय आपल्याला. आता तू बसायचं आरामात, आरामात बसायचं आणि राज्य कर. 256 GB डेटा रोज. ऑनलाईन गेम खेळायचे, ऑनलाईन खेळायचं तू. बाप, आपला टावर. उपयोग काय त्याचा? अरे आपला वायफायचा टावर आहे. आपला आपला म्हणजे आपल्याला वायफाय फुकट फुकट, आणि बाकी सगळ्यांना याची किंमत दुप्पट. आपल्याला फुकट. आता सगळ्या ऑफिसेस, शाळा सगळ्या ऑनलाईन चालू आहेत रे. सगळ्यांच्या किमती दुप्पट आणि आपल्याला फुकट. आगे तुझा वायफाय वाला मोबाईल नको. हे आमचा हे बरा कॅन्डी ब्रश वालाच मोबाईल बरा आहे आम्हाला. याला काही नेट बीट लागत नाही रे. नेट नसलं तरी चालतो. हा चल येतो मी. आणि हो, पांढरे कपडे झाक दिसता तुला, पण घालत जाऊ नको. ते आपण मोबाईल डेअरीवर पुसलं ते स्पष्ट दिसते. अरे चला चला, आज माझं आभाळ झुकलं रे. कळला ना तुला आता? म्हणून सांगतो, शरण ये आता आम्हाला. हे जे काय आहे ना, ते जास्त काळ नाही टिकणार रे. रावल्या टिकणार साहेब. शेवटपर्यंत फक्त रावल्याच टिकणार. चौकात चौकात फक्त आपलं नाव असणार साहेब. शेवटपर्यंत आपण टिकणार. त्या पृथ्वीवर फक्त प्लास्टिक टिकतं. मग आपण प्लास्टिक आहे असं समजा. हॅलो BMC, ते प्लास्टिक आहे घेऊन जा. हॅलो BMC, काय रे, काय हॅलो TMC. BMC काय आहे? मी ठाण्यात राहतो, थांबा. हॅलो TMC. प्लास्टिक आहे खरंय, पण 50 मायक्रॉनच्या वरचं आहे. टेन्शन नाही. चल चल, फोन करून काय होणार नाही. चल तुझा काय जाऊ द्या ना, सोडून द्या. पडून देऊ सोडून टाका. तुला. त्यांनी सोडलाय, पण या प्लास्टिकवर कायमची बंदी आपणच घालणार. ए दया पिट्या, हे बघ, आपण एका धंद्यातले लोक आहे, कळलं का? शांत राहायचं. आपण बोलून गोष्ट संपवू शकतो. दोस्ती बिस्ती काय नाही. दोस्ती गेली तेल लावत आता. हे बघ, तू जरा आरामात घे. नाही येणार आरामात. मला एक डायलॉग नाही. लेखा के मी, सहलेखा के मी. असं कसं? साहेब आता
आता काय सगळे पळाले, आपल्यालाच काहीतरी बोलावं लागेल आता. आता आपण फक्त मजा बघायची. टॉम अँड जेरी. चला चल रे, पकड. कुठे लपलाय बा? टावर फोड. चल फोड टावर. तू बाजूला सरक. त्याच्या खाली. मँगो डॉलीचा मेसेज आलाय. तुला एक महत्वाचा फोटो पाठवते, बघून घे. कनेक्शन तोडून टाक. अरे हा डाउनलोड का होत नाही? अरे डाउनलोड का होत नाही? अरे आपला टावर आहे. काय गेलाय तो? वायफायचा पासवर्ड दे लवकर. हा, घे. हॉटस्पॉट ऑन कर. 25. अरे हा इकडे. आता तूच बोल, मला काय सुचत नाही. काय रे, मी नाही काय करू. आई आई त्याला सोडायचं नाही. अरे मध्ये वाक्य पण आहे, थांबा जरा. आता बोलायचं नाही, आता बोलायचं नाही. अरे हे पण नका बोलू, थांबा. बॅक स्टेजला काम करणाऱ्यांना घेतलं नाही पाहिजे स्टेजवर. आई आई हॉटस्पॉट ऑन कर लवकर. वायफाय दे. अँगल डॉलीचा मेसेज बघायचा. आई मी नाही देणार. आई वायफाय दे. नाही देणार. आई कनेक्ट. मगाशी म्हणले माझी 2 वाक्य घे, माझ्या लक्षात राहत नाही. घेतलीस का? मी नाही देणार तुला. आई चल नाही देणार. इथे येते. आई हे पण येते. येऊ दे जा. अरे आई आई तुम्हाला यायचंय या. चला रे. पकड. गेलाय तो. त्याच्या तो तिकडे पकड. त्याला पकड. सोडायचं नाही हा. तुला काही वाक्य येत आहेत काय तर बोल, मधली गॅप करून निघेल. मला पासवर्ड दे लवकर. तुझा पासवर्ड. हॉटस्पॉट ऑन कर. तू फोटो पाठवलास मला, तो बघायचा आता. मंगडोली त्यांच्या एक मिनिट. बाई मी करतोय, जरा थांबा. तुम्हाला क्यू देईन मी. वायफाय दे. तुझा हॉटस्पॉट दे लवकर. काय फोटो पाठवलास मला? 120 120 300. भाऊचा ब्रँड. भाऊचा पण पासवर्ड सेम आहे म्हणून. 120 120 300. काय करतोयस? किमान कमती पासवर्ड ठेवायला पाहिजे होता. हा फोटो पाठवलास तुम्हाला. मॅगडोनी बोलला हे खोटं आहे. बोलला खोटं नाहीये, हेच खरं. खोटं आहे. तुझ्या मँगो डॉलीची डोली कोणीतरी वेगळंच घेऊन. सांगे खोटं आहे. सर सांगा. सर मी सोडतो सगळं. तू असशील मोठा वायफाय किंग, पण तुझ्या हक्काचं सिम कधी पोर्ट झालं तुझं तुलाच कळलं. चला धनी. सॉरी, मशीन चालू राहील. बंद करा ना ते. हा आई आईला नमस्कार कर. आशीर्वाद दे. ते असू दे बाबा. तू नाव करतो मोबाईलवर, नाव करून दे की. आई चल. एवढीच काम. उलटा. ए गण्या, तू आलास गण्या. तू आलास. आता याला सोडायचं नाही आपण. सोडायचं नाही. याला मारायचं. कसं मारून टाकायचं. गण्या 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 हे मोबाईल घे. ये.
घे 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 बरं घे चल. हे मागा मागा हे मागा मोबाईल हा घे घे त्याच्यावर मोबाईल मोबाईल देवा ना. मोबाईल सोड. याला रे मला मारून टाक. तर मन मार मला मारून टाक. मार नाही के झाला. बरं झालं तू आला. मोबाईल आण आपला. मोबाईल आण आपला. मोबाईल आण. आणि इकडे मोबाईल आण. मोबाईल आण. आपण फोन करतो लवकर. आपल्याला वाचवतील ती लोक. ये हॉस्पिटलला फोन करतो. आपलं हॉस्पिटल दे. मोबाईल दे. तुझं काय चाललंय? तुम्ही वायफायचा रेट वाढवल्यामुळे आम्ही ऑनलाईन शिक्षण घ्यायचं कुठे? तुम्ही आमचं शिक्षण तोडलं. आता मी तुमचा फोन तोडणार. बरं राहुल्या. अरे काय झालं? हे राहुल्या काय झालं? ए बोला. अरे काय झालं? हे कशाला पाहिजे होतं आपल्याला? काय गरज नाही याची. हे सगळं जे टाकून दे. नको आपल्याला पोरा. नको आपल्याला जे टाकून सगळं ते नको सगळं टाकून दे बाबा. काय मिळालं पोरा? हे मला पाहिजे. सकाळी जाम आणले होते. आई हॉस्पिटलला घेऊन चल मला. अरे तू मरीतच. मिळालं तुमच्या आईचं हो. वा वा. एक जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सगळ्यांसाठी. आणि सगळ्या टीमला आपण मंचावरती बोलावूयात. सगळे या मंचावरती. जोरदार टाळ्या. वा वा. तर एक आम्ही वेगळा प्रयत्न केला. खरं तर तुमच्या सिनेमाचा विषय खूप गंभीर होता आणि त्या गंभीर विषयाला हात घालून आम्ही पहिल्यांदा आम्हालाच टेन्शन आलं की आपण करतोय ते बरोबर करतोय का. पण आम्ही त्याला थोडा एक वेगळा ट्विस्ट दिला. तुम्हाला कसा वाटला? मस्त. खरं तर हे मोबाईल टॉवरसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घेणं हा पण एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे. आपण आणि आता त्याचं वेगळं राजकारण आणि वेगळं समाजकारण त्या मोबाईल टॉवरशी संबंधित आहे. तोही एक वेगळा विषय आहे. म्हणजे पुढचा पिक्चर टॉवर पॅटर्न आहे काय? कसा वाटला तुम्हाला एकंदरीत आमचा सिनेमा? मस्त. म्हणजे हा तर दरवेळी जो डायलॉग होता की आज मी भाई आहे, उद्या मी बाई पण असू शकतो. तर तू आज भाई होता आणि तो भाई अप्रतिम केला. आणि पण तुला एक सांगू, तुम्ही विनोदी करत होता पण त्याच्यात पण मध्ये मध्ये जे पंच येत होते ते काही काही पंच हे खूप महत्वाचा संदेश देणारे होत्या. म्हणजे त्यातले भाऊनी घेतलेला पंच असेल किंवा भरत्याचा पंच असेल, तू जे मध्ये मध्ये डायलॉग घेतले ते खूप इम्पॉर्टंट विषय म्हणून, म्हणजे ते जरी प्रहसन असलं तरी त्याच्यात सुद्धा खूप सामाजिक विषय दडलेले होते. वा 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 वा. धन्यवाद. आता येणार आहे या 3 मित्रांकडे आणखीन काही गोष्टी. इतकी डेंजर मैत्री आहे तिघांची. पिट्या आणि मी, म्हणजे आश्चर्य वाटायला आजही सांगतो, कधीतरी सांगितलं असेल, 40 वर्ष रोज एकत्र जेवतो. 40 वर्ष. म्हणजे एक तर घर शेजारी शेजारी होतं, त्यामुळे ज्यावेळी कळत नव्हतं त्यावेळी एकमेकांच्याच घरी जाऊन जेवत होतो. रोजचं जेवण पासून म्हणजे मी शाकाहारी, म्हणजे मी नाही, माझी बायको शाकाहारी.
त्यामुळं आणि ती शाकाहारी म्हणजे प्राणीमित्र शाकाहारी असतात तसली शाकाहारी आहे. त्यामुळे आमच्या घरी तर ते दुरान्वे घरामध्ये नॉनव्हेज होत नाही. म्हणून मागचे कित्येक वर्ष मला आठवड्यातले 2 दिवस पिठेची बायको जेवण पाठवते, 2 दिवस दह्याची बायको जेवण. क्या बात, वा 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 वा, किती भारी. आणि आता तुम्ही म्हणालात की काही सिक्रेट्स आहेत ती आता तुम्ही ओपन करणार आहे. जे आता असं सिक्रेट सांगा की जे मैत्री असून पण त्यांना माहिती नाही दोघांना. दया ना, दया माझी एक टॉपची एकांकिका, म्हणजे अफलातून, ज्याच्यावर माझा जीव, एक साले एकदा तरी नावाची. तर ना मला फर्स्ट डे फर्स्ट शो आला आणि ह्याला लास्ट डे लास्ट शो आला. आणि पहिल्यांदा असं झालं की मला करंडक मिळाला नाही, दयाला मिळाला. आणि मला सेकंड प्राइज का काहीतरी मिळालं. आणि आपल्या अल्फाची झीची स्पर्धा असायची एकांकिका, अल्फा करंडक. पहिली मी ना वाट बघत होतो कधी अल्फा करंडक येतोय, कधी अल्फा करंडक येतोय. मी डॉक्टर इतकी प्रॅक्टिस केली, मला माहिती होतं की कॉमेडी नंतर जर असा होणारा म्हणजे तुम्हाला म्हणून सांगतो, त्या एकांकिकेला थिएटरच्या बाहेर अँब्युलन्स ठेवावी लागायची. आणि काय करतं, आमची टीम मोठी होती. म्हटलं हे दया बिया कॉन्सन्ट्रेशनला बसले की आपण कुजबुज करायचं. ते आज सांगतोय मी, दोस्तीत कुस्ती केली मी एकदा. 18 का 20 जण त्या एकांकिकेत, आणि ह्यांचे 2च जण असायचे रे. आणि ते बिचारे ना ओम लावून बसलेले आणि तुम्ही बोलायचा मेकअप करताना मोठ्यानी. मला बाकी करंडक असे घेणं देणं नाही. मी खूप करंडक जिंकले, पण मला त्या टीमला हरवायचंय. त्यांनी मला पुरुषोत्तमला हरवलंय. काय झालं, मी 2004 साली जिंकलो होतो. मी म्हटलं आता एवढ्या मोठ्या दिग्दर्शकाला आपण हरवले नाही का, संधी तर दिली पाहिजे त्याला. नाही तो खचला होता रे. मी खरंच खचलो होतो. मी डिस्टर्ब नाही. काय झालं, आपला मित्र येतो शेवटी काही झालं तरी, आणि त्याचं शेवटचं वर्ष होतं रे. मला वाटलं मनावर परिणाम बिरिणाम व्हायचा काहीतरी. मी पण सांगितलं नव्हतं इतके वर्ष, मी जाणून बुजून हारलो. म्हटलं त्याला जिंकू द्या, मी जिंकलेलो आहे, आपल्याला सगळं मिळालंय. म्हटलं आता इथून पुढे काय करायचं नाही, आपण त्याला करू द्या. ठीक आहे, माझ्या नव्या सिनेमाचं कास्टिंग सुरू होणार आहे पुढे. आता तुमच्याकडे येतोय पिट्या भाई. बोला. खर तर तुम्ही सगळेच लोकांसाठी भाई आहात आणि एकमेकांसाठी भाऊ भाऊ आहात. अरे वा. पण ही जी गंमत आहे या मैत्रीमधली, तुम्हाला काय वाटतं कुठला एक धागा आहे जो तुम्हाला बांधून ठेवतो तिघांना? खरं अवघड विचारलं, मला असं काय बोलतात नाही. पण खरं आमच्या तिघांना बांधून ठेवणारा धागा आहे. कारण आता 40 वर्ष झाले, म्हणजे आता अशी परिस्थिती आहे, जर त्याला तिकडे तोंड करून उभं केलं आणि मला इकडं, तर तो काय बोलेल तेच मी इकडे बोलतो. म्हणजे इतकं आम्ही असतो बरोबर. पण खरं त्याचा मोठेपणा आहे, कारण मला काही येत नसताना पण त्यांनी मला खेचत आणलाय. त्याच्याशिवाय काय नाही. म्हणजे आता आमच्या तिघांचं प्लॅनिंग काय चाललं माहितीये ना, मी कोथरूड मध्ये आम्ही मोठा प्लॉट बघतोय आणि आम्ही एक बिल्डिंग बांधतोय, पहिला, दुसरा आणि तिसरा मजला. एकत्र राहायचं. आणि आता पूर्ण प्लॅनिंग आमचं ते चाललंय की आम्ही तिघं मिळून तिथं एकत्र घर घ्या. यांनी जसं एखादं सिक्रेट सांगितलं, तर तुम्ही एखादं सिक्रेट सांगा मैत्रीतलं. नाही, आमच्यात काय सिक्रेट बिक्रेट नाही. सिक्रेट ठेवलं तर शिवाय देतील. पिठ्याचं सिक्रेट सांगू का, जे कुणाला माहित नाही, पण ते आता त्याला थोडं दुःख होईल. चेहऱ्यावरती झालं. आता ते म्हणजे आपला एक वेगळा एपिसोड होईलच त्याच्यावर. सरसेनापती हंबीरराव पिक्चरची लेन थोडी मोठी झाली. एडिटर म्हटला, सर कापावं तर लागणार थोडं. तर मी म्हटलंय बघा, मी म्हटलंय बाकीचे चिडू शकतात, एकच माणूस आहे जो माझ्यावर चिडू शकत नाही, तुम्ही त्याचा एक सीन उडवा. म्हणून पिठ्याचा एक चांगला सीन. ठीक आहे, एडिटरचा नंबर आहेच माझ्याकडे, पुढचं काम पण त्याला लागणारच. फक्त पेमेंट तो करतो, त्यामुळं आम्हाला तो मला समजून घेईल तेवढं. ठीक आहे, मला म्हटलं हक्काने सीन कापावा असा माझ्याकडे एकच माणूस आहे, त्याचाच मी सीन कापू शकतो, आणि मी पिट्याचा केला. पण पुढच्या देऊळबंद पार्ट 2 ला त्याचं मी उट्ट भरून काढेल. वा वा वा. भरपाई करतच इथपर्यंत आलो. बरं, अशी एखादी तुमची धमाल जी तुम्हा तिघांना माहितीये पण ती शेअर करायला आवडेल तुम्हाला? एक तर ह्याची खासियत अशी आहे की ह्याला घटना आहेत ना, घटना
तारखे आणि वारा सहित लक्षात असतात, पण समोर माणूस आला की मजा फक्त माणूस ओळखत, मला मित्र ओळखत नाही. म्हणजे कोणीतरी येतो बघ. ऐक आता मी आपण कोणीतरी येतो. आता हा काय तर कसं आहे, तर आपण म्हणतो ना हो मस्त आहे मस्त आहे, आणि समोर जाऊनच काय म्हणतो, सांग मी कोण आहे. बरं, आता हे असं ऐक ना, असे असतात माहिती ना. आणि नाही हे असं झालं की आम्ही काय करतो माहिती कळतात ती लोक. बरं हे काय करतो, असं झालं की आम्ही काय करतो माहितीये का, आता बघा. कुणीतरी माझ्याकडे माणूस येतोय असा विचित्र, असा टाळ्या बिळ्यात येणार, तर मी फक्त तो यायला लागला की ह्याच्याकडे बघतो, काय डॉक्टर, की हा म्हणतो काय डॉक्टर कसं आहे. त्यामुळे तो प्लस पॉइंट आहे की ह्याला ती माणसं लक्षात असतात आणि मला तारीख आणि घटना लक्षात असतात. त्यामुळे आम्ही ते एकमेकांवर मारून नेतो कित्येकदा. तुला माहितीये का, आमचा मोठा ऍक्सिडेंट झाला एक गेल्या वर्षी 27 ऑगस्टला, आणि नेमका आम्ही दोघं बसलेलो आणि हा गाडीत बसलेला, त्याच्या बायकोचा फोन आला कारण त्याचा वाढदिवस होता, रात्री 12ला सुरू होणार होता. तर ह्यांनी पाय बाजूला काढला, म्हटलं बायको नको, आज नको यार, आपण रोज एकत्र फिरतोय. त्याला म्हटलं ठीक आहे तू जा, आम्ही तुझ्या वाढदिवसाचा केक कापायला रात्री 12पर्यंत येतो. आणि आमचा खूपच मोठा ऍक्सिडेंट झाला, म्हणजे आम्ही स्वामींची कृपा म्हणून फक्त वाचलो. आणि हा तिकडं डिस्टर्ब की आजच मी गाडीत का नव्हतो. हा तिकडनं म्हणजे पुण्यावरनं सासवडला तू किती वेळात आला? 21 वगैरे मिनिटात आम्ही तिथे होतो यांच्या इथे. हा पुण्यावरून तिथं आला 21 मिनिटात कार चालवत. पहिल्यांदा असं आलं की मी गाडीत नाही आणि आज एवढा मोठा ऍक्सिडेंट. मला काय कळेच ना रे, मी घरी वाढदिवसाला म्हणजे जमलेली लोक वगैरे, आणि यांचा फोन आला आणि ह्या गाडीतनं असा झाला ऍक्सिडेंट. गाडीतनं उतरताना हॅलो असं झालंय, हा सुधरतच नव्हतं रे काही. मग बायकोला म्हटलं मी थांब जरा आलो, मग मित्राला फोन केला आणि आम्ही डायरेक्ट तिकडे. पण आता आहे आता काय. पण हे अशी असते मैत्री, खरं तर या मैत्रीसाठी जोरदार खतरनाक मैत्री आहे थोडी. बर, आता तुमच्याकडे येणार, या दोघांनी तर सिक्रेट सांगितली, तुम्ही सांगा एखादी गंमत किंवा एखादा किस्सा. आमचा किस्सा असा आहे, महाविद्यालयात नाही का, म्हणजे सगळ्यात जास्त आई वडिलांना माझ्या त्रास जेवढा झालेला नाही तेवढा याला झालाय. हो ह्याच्यामुळे म्हणजे मी शाळेपासून रोज 3 मारामाऱ्या करायचो रोज, आणि ते मिटवायला मला आवडायचं मारायला लोकांना. मी कधीच नाही. आणि भांडणाला काय आपल्याला कारण लागायचं नाही. काय बघतो भांडण करू सगळ्यात, आणि सगळ्यांना वाटायचं मी करत असेल भांडण. नाही बरं माझं कुणाशीच कधीच आजपर्यंत भांडण नाही. ह्याची नाही व्हायची, ह्याच्याकडे जायचे, त्याला सांगा मारीन म्हणजे मला मारीन, हे लहानपणापासून. पण मी आधी मारून झालेलं असायचं त्याला. त्यामुळे ह्याचे उद्योग हे चालायचे, मी आपलं त्याचं झालेलं मिटवणं एवढंच काम असायचं माझं. आणि त्याचं ते सामाजिक कार्यात पण बरंच किंवा आपल्या कलाकारांचं मानधन वगैरे जे थकतं फार, अगदी बॉलिवूडमध्ये सुद्धा असे आपल्या इंडस्ट्रीतल्या माझ्या मते 200 कलाकारांना तर त्यांनी अशीच पेमेंट मिळवून दिली. नाही बरंच. आणि आपल्या कोरोनाच्या काळात ज्यावेळी लॉकडाऊन झालं, लॉकडाऊनच्या काळात पीटीआयनी नाव म्हणजे आकडा पण आहे माझ्याकडे, 350 ते 400 बॅकस्टेज आर्टिस्टला प्रत्येकाचा अकाउंट नंबर घेऊन प्रत्येकाच्या अकाउंटवर 3 महिने पैसे पाठवतो. 350 कलाकारांना, म्हणजे आकडा सांगत नाही किती, पण एक तेवढ्या 350 कलाकारांना 3 महिने तो पेमेंट. वा वा वा. तर मंडळी, आज उर्मिला कानेटकर कोठारे आणि फुलवा या दोघी मैत्रिणी इथे आलेल्या आहेत, आणि दोघींची मैत्री आणि दोघींचं नृत्य सगळ्यांना माहितीच आहे. तर आता आमची अशी विनंती आहे की आज तुम्ही एकत्र आहात, तर या मंचावरती तुमची छानशी कला सादर झाली तर आम्हाला खूप आनंद वाटेल. नक्की पाहूयात यांचा एक सुंदर नृत्याविषयी.
वाटतंय की थुकरटवाडीमध्ये हे सगळे मित्र जमलेले आहेत. यांच्या बरोबरीनं आपण भेटणार आहोत उद्याच्या म्हणजेच बुधवारच्या सुद्धा भागात. तेव्हा पाहायला विसरू नका. तुमचा आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या, लेडीज जिंदाबाद.